नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता तुमच्यासाठी आपण एकदम चकमक होऊन दाढी गिडी बिलकुल काढलेली आहे. दाढी काढणं गरजेचं आहे, फ्रेश राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की दाढीवाले लोक देशाला आणि राज्याला कुठपर्यंत नेऊन फेकू शकतात याची तुम्हाला जाणीव आहेच. गुवाहाटीचा प्रवास असो किंवा मोदींचा आजपर्यंतचा प्रवास असो, तेवढं काही आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे. तर भेटूया आपण मिळूया तुमच्यासोबत, आपली चांगली जुंपूया एका विशिष्ट प्रकारच्या मुद्द्यावर, ते म्हणजे खरीप पीक विमा, सुधारित पीक विमा योजना. नेमकं काय, कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल आपण तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहोत. ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकावं आणि त्याच्यावर तुम्ही आपला बरोबर निर्णय घ्यावा. पीक विमा भरला असेल किंवा नसेल तर ही बाब तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. खरीप 2025 साठी सुधारित पीक विमा योजना जी सरकारद्वारे आता राबवण्यात येईल, नाविन्यपूर्ण योजना आहे. त्याच कारणाने आपण तुम्हाला याच्याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स सांगत असतो. शेतकऱ्यांच्या सेवार्थ शेती विभाग महाराष्ट्र राज्य, इन सर्व्हिस ऑफ द फार्मर्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर महाराष्ट्र स्टेट. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते. जसे की हे तुम्हाला माहीत आहे, विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, अशी आपत्ती झाल्यास त्या कारणासाठी ही योजना राबवण्यात येते. आता या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहे. खरीप हंगाम विमा योजनेत भाग घेता येणारी पिके. आता जे खरीप हंगाम आहे त्याद्वारे तुम्ही कोणत्या पिकाचा विमा काढू शकतात याच्याबद्दल हे नमूद केलेले आहे. भात, धान, त्याला आपण धान म्हणतो. खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी म्हणजेच त्याला आपण रागी म्हणू शकतो. मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. या अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येतील किंवा येईल. आता याच्या काही महत्त्वाच्या बाबी काय आहे. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत ही दिनांक 31 जुलै 2025 आहे. एक महिना तुम्हाला देण्यात आला होता. 1 जुलैपासून तर 31 जुलैपर्यंतचा या कालावधीत तुम्ही तुमचा पीक विमा काढू शकतात. कदाचित ही तारीख 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात येईल, कारण की नाविन्यपूर्ण योजना आहे यावर्षी आणि 100% प्रत्येक वर्षी तारीख वाढतेच. तर ही 15 ऑगस्ट पर्यंत तारीख वाढण्याचे चान्सेस आहे, परंतु काही सांगता येत नाही रे बुवा. नाही तर तुम्ही माझ्या भरोश्यावर राहायचाल आणि तमाशा करून ठेवसाल. आताच पीक विमा भरून घ्या तुम्ही. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे. दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी जे हे पीक विमा भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे की ॲग्रिस्टॉक फार्मर आयडीचा नोंदणीचा क्रमांक तुम्हाला फार महत्त्वाचा. याच्याबद्दल आपण तुम्हाला नेहमीच सांगत असतो, तो कसा काढायचा, कुठून घ्यायचा, काय तमाशा करायचा. त्याच्यानंतर ई पीक पाहणी तुम्ही नंतरही केली तर चालेल, परंतु पहिले हे ॲग्रिस्टॉक नोंदणी तुमचा कुठून तरी काढून घ्या, नोंदणी क्रमांक फार्मर आयडीचा. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. तर सर्वच्या सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके म्हणजे त्या क्षेत्रात त्या शेतकऱ्यांनी लावलेली पिके तू त्या शेतातील शेतमालाचा पीक विमा उतरवू शकतो. सिंपल गोष्ट शब्दात सांगणे म्हणजे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे, म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार. ई पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल. आता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की ई पीक पाहणी आणि पीक विमा. समजा तुम्ही विमा काढला कापसाचा आणि ई पीक पाहणी केली आपल्या वावरात सोयाबीनची किंवा व्हाईस वर्सा, तर तुम्हाला तुमचा पीक विमा हप्ता जप्त करण्यात येईल. मंजूर झालाय बी, क्लेम झाली, सर्व काही झाली तरी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्याच कारणानं आपण तुम्हाला नेहमी सांगत असतो, ई पीक पाहणी आणि पीक विम्यामध्ये कुठेही तफावत आढळता कामा नये. जो पीक विमा काढला त्याचीच ई पीक पाहणी करा. जास्त एवढा डोकं फोडून सांगायची गरज नाही. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागास ₹40 असे मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. जिथे तुम्ही विमा काढसाल त्या CSC केंद्रवाल्याला ₹40 सरकार देईल. तुम्ही किती द्यायचे ते आपण तुम्हाला सांगणारच आहोत, किंवा तुमच्या हिशोबाने जे CSC केंद्रवाले तुम्हाला मागत असेल तेवढे रुपये तुम्ही द्या.
आणि तुम्हाला विमा तर पैशाने भरावा लागणार आहे. आता तो विषय दुसरा झाला. ते संबंधित विमा कंपनी मार्फत CSC विभागास दिले जाते 40 रुपये. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क CSC चालक यांना देऊ नये. जे विम्याचा हप्ता आहे सोयाबीनचा 1100 रुपये, कापसाचा 1800 रुपये हेक्टरी जे काय असेल त्याच्याबद्दल आपण तुम्हाला सांगणारच आहोत. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम CSC केंद्र चालकांना देऊ नये किंवा 50 रुपये दिले तर फॉर्म भरण्यासाठी चालेल, परंतु विमा हप्ता व्यतिरिक्त काही रक्कम देऊ नये असं शासनाचं सांगणं आहे. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान 5 वर्ष काळ्या टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. हे तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान 5 वर्षासाठी म्हणजे ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. 5 वर्षासाठी त्यांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही. म्हणून असे फालतूचे कामं कोणीही कास्तकार, किसान, युवा असेल कोणी असेल करू नये. मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे. मंजूर नुकसान भरपाई जर झाली असेल विम्याची तर डायरेक्ट तुमच्या आधारले जे बँक लिंक असेल त्या बँक खात्यात तुमचं हे अमाऊंट जमा होऊन जाईल. म्हणून बँकला अकाउंट नंबर अपडेट करा, KYC अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या, खातं आपलं ओके ठेवा, डायरेक्ट पैसे जमा होते. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70% आहे. मध्ये सर्व पिकांसाठी जे जोखीमचा स्तर आहे ते 70% असा निर्धारित करण्यात आलेला आहे. तर ह्या होत्या आपल्या पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या पार्टमधल्या सुधारित पीक विमा योजना अंतर्गत येणाऱ्या काही महत्त्वपूर्ण बाबी. तर दुसऱ्या टप्प्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकून देऊया तुमच्यासाठी आणि याच बाबीबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.